त्याच्यानंतर आपल्याकडे काय येतं, आपल्याकडे समांतर येतं. कशाला येतं समांतर? पाण्याचा मुद्दा, पाणीमध्ये पैसे आपल्याला कशा काढता येईल, 20 वर्षासाठी कोणकोणत्या आमदाराला, खासदाराला, कोणत्या नेत्याला त्यांचं कट 20 वर्षासाठी मिळणार होतं. समांतर ही कंपनी होती. कोणाची कंपनी होती? भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे राज्यसभाचे मेंबर, जे झी न्यूजचे मालक आहे सुभाषचंद्र गोयल, त्यांची कंपनी होती. आमच्या शहरावर लादण्यात आली होती. मग MSED वर एक कंपनी अजितदादांनी लादली होती. उसमें ते 100-150 कोटी रुपये नाही 900 कोटी रुपयेच्या जवळ त्यांनी घोड केला आणि पडून गेले. कोणी विचारतं का त्याच्या बाबतीत? नाही. आपल्या शहरावर का लादत आहे हे कंपनी? मी आपल्याला सांगतो की जेव्हा मंत्रालयामध्ये एक मीटिंग होती, इम्तियाज जलील नवीन आमदार अशी मीटिंग घेतली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सगळे सेक्रेटरीज आणि ते समांतरचे मोठे जे हे आहे ऑफिसर जे होते सगळे सूट बूट घालून आले होते. आणि इम्तियाज जलील 24 वर्षाच्या पत्रकारितेच्या नंतर आमदार झाले होते. उसके अंदर ते पत्रकार जिवंत होता. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सगळं समजावून सांगितलं की ती चांगली कंपनी आहे, आपल्याला पाणी मिळणार आहे, त्या समांतरला त्याचा विरोध करायचा नाही आहे. मी होतो, संजय शिरसाट साहेब त्यावेळी आमदार होते, अतुल सावे साहेब आमदार होते. त्यांनी सगळं प्रेझेंटेशन केलं. त्या ऑफिसर्सनी इंग्रजीमध्ये फरफर त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलीलला काही येत असेल का नाही आहे का. त्याने आपलं प्रेझेंटेशन केल्यानंतर फडणवीस साहेबांनी विचारलं अतुल सावेला, काय वाटतं अतुल म्हटलं, साहेब जे आपल्याला करायचे आहे ते करा, आपण आपले जे आदेश असतील. संजय शिरसाट साहेब आपण जे निर्णय घेण्याला मला मान्य आहे करके मला विचारलं. हा जलील साहेब काय करायचं? मी बोला, सर मला एक प्रश्न विचारायचं आहे. बोले हा विचारा ना. तर मी त्यांना विचारलं, ते अधिकारी जे बसले होते ना, मी बोले साहेब तुम्ही पाणी कुठून आणणार आमच्या शहराला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी? तर ते म्हणजे एकमेकांना बघू लागले. त्यांना कळलं की बाबा हे थोडासा पत्रकार. मी म्हटलं पाणी तुम्ही स्वतःचं तयार करणार आहे का कुठून आणणार आहे आम्हाला शहराला पाणी सप्लाय करण्यासाठी? तर ते गप्प बसले. आणि एकाने मैं बोलिए पानी कहाँ से लेके आने? आप मैन्युफैक्चर करने वाले हैं, प्रोडक्शन यूनिट बनाने वाले हैं कि हम पानी तैयार करने वाले? तो एक ने बोला नहीं सर, हम पैटर्न से ही लेके आने वाले. मैं देवेंद्र फडणवीस साहब को बोला, मैं बोला सही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी काही दिवसापूर्वी मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत होते. गव्हर्नमेंटची बॉडी आहे आणि त्यांचे कर्मचारी या कारणाने आंदोलन करत होते की आमच्या हातात काही काम नाही आहे, आम्हाला काम द्या. ती गव्हर्नमेंट बॉडी आहे. त्यांना काम ना देता तुम्ही हे यांना कशाला देताच? आणि मग देवेंद्र फडणवीस थोड़े से चिड़े उसके अंदर. बोले इतने सालों से पानी का समस्या चल रही है और आप अगर इसका विरोध करेंगे उसमें तो पानी है तो औरंगाबाद को मिलेगा नहीं है. बोले अगले 20 साल तक मिलेगा नहीं करके उसमें. तो बोला सर इतकी चांगली कंपनी असेल. मी म्हणजे जे एक्झॅक्टली जसं झालं होतं ना उसमें आणि जे टोन होतं ना असंच टोन होतं. मैं बोला सर CM साहब अगर इतनी अच्छी कंपनी है तो आप नागपूर क्यों नहीं लेके जा रहे? आणि त्यावेळी असा उत्तर एका नवीन आमदार आलेला, फर्स्ट टाइम आमदार मुख्यमंत्र्यांना सेक्रेटरीच्या समोर सांगतो की इतकी चांगली आहे तर तुम्ही नागपूरला का घेऊन जात नाही आहे. ओके, ते इतकं चिडले माझ्यावर. असे फाईल्स घेतले. रहने दीजिए बोले उसमें, रहने दीजिए, अब देखा जाएगा कब. ते कोणत्या वर्षाची गोष्ट आहे? 2015ची गोष्ट आहे. मग सगळे सेक्रेटरीज बसले और मुझे समझाने की कोशिश कर रहे, इम्तियाज जी आप मत करिए ना, बहुत अच्छी स्कीम है, ये है वो है करके. मैं बोला नहीं मैडम, प्राइवेट कंपनी के हाथ में अगर देंगे ना तो सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे, वॉटर इज राईट टू लाईफ. हे प्रायव्हेट कंपनी काही समाजसेवा करण्यासाठी येत नाही आहे, ते आपल्या पाणीच्या कमर्शियलायझेशन करण्यासाठी येत आहे आणि मी माझ्या शहरामध्ये होऊ देणार नाही करके. उसमें एकमेव इम्तियाज जलील होतं त्यावेळी की त्यांनी समांतरचा विरोध केला. मग त्याच्यानंतर त्यांना 6 वर्ष लागली हे गोष्ट करण्यासाठी की आपल्याला समांतरला बाहेर काढायचं आणि NJPला काम द्यायचं. त्याच वेळी त्यांनी ते निर्णय घेतलं असतं तर बहुतेक दररोज आपल्याला पाणी मिळालं असतं. जे की नाही मिळालं. जायकवाडीला आता आपण गेट्स उघडे करत आहे आणि पाणी जे आहे ते वाहून जाण्यासाठी आपण गेट्स उघडे करत आहे, पण आपल्या शहराला आजपर्यंत पाणी मिळत नाही आहे. मग आपल्याला हे पण माहीत असे 1-1.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब हंडा मोर्चा घेऊन आले होते उसमें महानगरपालिका. त्याचे व्हिडिओ बघा, इतके चांगले व्हिडिओज आहे ना. आणि विशेष म्हणजे कोणाला हे नाही करत आहे, भारतीय जनता पार्टीची जितकी महिला होती ना पदाधिकारी, ते 9वारी साडी घालून आले होते.
हा मोर्चासाठी. बापरे. हा नवीन नवीन हंडे त्यांच्या हातात देण्यात आले होते आणि महानगरपालिकेच्या समोर ते हंडे घेऊन नवीन हंडे. नवीन हंडे ते व्हिडिओज आहे. हा मी माझ्या स्वतः काही बोलत नाही. हा युट्यूबर आहे ते. म्हणजे अशा प्रकारचे नाचत होते, डान्स करत होते आणि हंडे नवीन नवीन लोकांना वाटत होते की असं वाटत होता की दुसऱ्या दिवसापासून आता आपल्याला पाणी मिळणार आहे का की. मग त्यावेळी तुम्ही विरोधात होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर अशा हे नाटक करायचं. बरोबर. आणि किती वर्ष झाले त्याला, आजपर्यंत पाणी आलं का नाही आलं. किती घोषणा झालेली आहे. तुम्ही आमच्या स्थानिक नेते मंडळाच्या न्यूजपेपरच्या क्लिपिंग्स काढून बघा. मार्च में आ रहा, मार्च झाला की अप्रैल में आ रहा, अप्रैल झाला की मे में शुरू हो जाएगा पाणी. तर हे जे आहे ना, हे मतलब काही रॉकेट सायन्स नाही आहे. मी खरं सांगतो आपल्याला की 55 किलोमीटर पासून आपल्याला लाईन टाकायची होती. आपल्याला टँकर्स तयार करायचं होतं, टँक्स, वॉटर टँक्स तयार करायचे होते. काही रॉकेट सायन्स नाही होतं. किती वर्ष होत आहे आपल्याला सांगतो, किती वर्ष. कोणाच्यामुळे हे विलंब होत आहे. हे इम्तियाज जलीलच्यामुळे विरोध हे होत नाही, डिले तुमच्यामुळे होत आहे. जे सामान्य लोक आहेत त्यांच्यामुळे होत आहे. आपण निवडणुकीच्या वेळी कोणीही पाणीच्या बाबतीत नाही, इम्तियाज जलील मुसलमान, आपण कशाला त्याचं पाणी येऊ द्या नाही येऊ द्या, आपल्याला काय करायचं. तर आपण जे मुख्य मुद्दे जे शहराच्या बाबतीत होते ते कधीही नेत्यांना विचारलं नाही तुम्ही. एक मोठ्या चॅनलचं डिबेट होतं मागच्या इलेक्शनच्या वेळी. तर कराड साहेब होते, केंद्र सरकारचे मंत्री. तुम्ही ऐकते बघा ते. मी तिथे होते ना. तुम्ही चिडले होते ते तुमचे. चिडले होते. कशामुळे चिडले होते. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारत होता की हे कंपनी समांतर कोणाची आहे सांगा. 1700 कोटी सुरुवात किती रुपयेपासून झाली होती, 350 कोटी रुपयेपर्यंत पासून ते 2400 कोटी रुपयेपर्यंत गेली. कराड साहेब मला एक उत्तर द्या ना, हे कंपनी कुणाची आहे. मला माहित नाही. आणि मग बोला मंत्री फायनान्स मिनिस्टर देशाचे, माझ्या शहरामध्ये 2400 कोटी रुपयाची स्कीम सुरू आहे आणि आपल्याला माहित नाही आहे का. मी त्यांच्या मागेच लागले. इतके चिडले होते नाही. पब्लिक मध्ये बसलेले होते समोरच्या लेनला आणि ते खूप चिडलेले. पाठीमागे होते मी, तिथपर्यंत आवाज आलेला त्यांचा की मला माहिती नाही कोणाची आहे वगैरे. आणि भाजपची तर बिलकुल. आणि जेव्हा लोकांना कळलं की इम्तियाज जलील जे आहे ना थोडासा एक असा प्रश्न विचारत आहे की ज्याचं उत्तर आपल्या, तर ते समोर बसलेले जितके त्यांचे आता कार्यकर्ता म्हणा, चमचे म्हणा, जे काही असेल, तर ते त्यांना उलट पचण्या, भारत माता की, इम्तियाज जलील मुर्दाबाद, खतम.